नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये. तर आपण जात आहोत माझ्या गावी, म्हणजे सांगली जिल्ह्यामधील शेगावमध्ये. तर गावाकडे काय काही इंटरेस्टिंग आपल्याला बघायला भेटणार आहे, कसा असणार आहे आपला अनुभव, सगळं काही मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे. सर्व काही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या मावशीच्या गावीसुद्धा जाणार आहे, तिथे आहे इस्कॉन टेम्पल. तर ते सर्व काही मी ह्यामध्ये दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्या गावाकडच्या सिरीजचा हा पहिला ब्लॉग आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, हा आहे डोंबिवलीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, कारण की हे होतं पहिलं गार्डा सर्कल. त्याचं नाव आता काही महिन्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करण्यात आलं आहे आणि शिवाजी महाराजांचं स्मारक इथे लावण्यात आलं आहे. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा खूप मनापासून भारी वाटतं, कारण की आपल्या राज्याचा सन्मान हा आपल्या अख्ख्या भारतीयांचा सन्मान आहे. मित्रांनो, आपण आता पोचलो आहे डोंबिवलीमधील एजन्सी आनंदमच्या इथे. इथे सर्व जे काही गावाला याच्या बस आहेत ते इथे येऊन थांबतात. तर बघूया आता म्हणून आपली बस किती वेळात येते. तर इथे बघू शकता किती ट्रॅफिक असते इथे. तर बघूया आपली बस कधी येते. मित्रांनो, फायनली आपली बस आली आहे. ते बघा, स्वामी समर्थ नाव आहे. तर चला बसमध्ये जाऊया. मित्रांनो, फायनली आपण गावाला पोहोचलो आहे. तर गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आपण मळ्यामध्ये आपल्या शेतावरशी राहतो. तर गाव तर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर पहिले आपण आता घरी जाऊया. तर मित्रांनो, गावाला जे सुख आहे ना ते कुठेच नाही. जे फ्रेशनेस गावाला आहे, जे गावाला फ्रेश हवा आहे, ते तुम्हाला कुठे विकतसुद्धा भेटणार नाही. तर गावाला आलं खूप भारी वाटलं. तर बघा, सगळीकडे शेत आहे. मित्रांनो, हे आहे आपलं गावचं घर. सकाळ सकाळी खूप भारी वाटतंय मित्रांनो, खूप प्रसन्न वातावरण आहे ते. तर मित्रांनो, सकाळ सकाळी आपल्याला लागली आहे भूक. तर मम्मीला म्हणलं काहीतरी गरम गरम कर. तर आता अर्थातच आपण गावाला आलो आहे, तर इथे गॅसचं जेवण खाण्यापेक्षा आपण खाऊया चुलीवरती. आणि चुलीवरची जेवणाची चव काही वेगळी असते मित्रांनो. तर आज मम्मी बनवते आपल्याकडे गरम गरम चपाती आणि तव्यावरची भजी. तर तुम्ही बघू शकता मम्मीने प्रकार चालू केलं आहे. तर तुम्ही बघू शकता गरम गरम चपात्या रेडी आहेत. आता वेळ आहे भजी करायची. तर बघूया भजी कशी बनवते मम्मी. मित्रांनो, आपण कांदा भजी आणि बटाटा भजी नेहमी खात असतो, जे कढईमध्ये वगैरे आपण बनवतो. तर तुम्ही असे तव्यावरचे भजी कधी खाल्ले आहेत का, हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियाची वाट बघू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले गरमागरम भजी तयार आहेत. तर आपण आता करूया पोटभर नाश्ता. आणि तुम्हाला हे कसे वाटले ते आम्हाला नक्की सांगा. आणि मम्मीसाठी एक लाईक तर बनतोच, तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आरवडे येथे असणाऱ्या इस्कॉन टेम्पलला. ॲक्च्युली माझ्या मावशीचं गाव आहे ते आरवडे. तर आपण जाऊया आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. तर चला, आज आपण काय प्रायव्हेट गाडी नाही करणार आहे. आज आपण जाणार आहे ST म्हणजे बसने. तर चला जाऊया. तर मित्रांनो, मी आता थांबलो इथे बसची वाट बघत. तर बघा, इथे मम्मीसुद्धा आहे आपल्यासोबत. मम्मी बघ. तर आता बघूया आपली बस किती वाजता येते. तर हा बघा आपल्या घराचा रस्ता आहे. इथून आपण आलो आहे आणि घरापासून इथे बाहेर आलो की इथेच आपल्याला बस भेटत असते. हा आहे जत सांगोला रोड, म्हणजे तिकडनं सांगोल्यावरून इथे जतला जायचा हा रस्ता आहे. तर हा एक नॅशनल हायवे. आणि इथे बघा हा बोर्ड आहे चिंच विसाव्याचा. तर आपल्या घराच्या शेजारी तिकडे आमच्या आजोबांनी चिंच विसावा असा ॲग्रो टुरिझम खोललं आहे. तर मी त्याचा आपला हा जो व्हिडिओ आहे ना, ह्या ब्लॉगचा सेपरेट आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आणत असतो.
मित्रांनो, आता आपण आलो आहोत शेतामध्ये. तर तुम्ही बघू शकता मक्याचं पीक लावलं आहे आपल्या शेतात. हा बघा आपला मावशीचा छोटा पोरगा, आपला मावस भाऊ इथे आहे का? चला इकडे खाली या. चल खाली ये. संपलं पाहिजे तर. तर बघा हा आहे कांदा. पुढचं मोठा वाला. माहिती रे मुंबईमध्ये माणसं कशा आतून टोकरून बघतात. हा बघायला पण गरज नाही. चला बस आता किती झाली 3 2 6 7 बस 7. चला बस. तर आता आपण आलो आहोत मंदिराच्या बाहेर. तर मी पूर्ण काही शूट करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघूया चालेल. तर इकडून एंट्री केल्या इकडे आपण लेफ्ट साईडला बघितलं तर इथे मंदिर आहे. तर चला आपण ह्या रस्त्यावरून इकडे आपण मंदिराकडे जाऊया आणि थेट आपल्या मंदिराचं दर्शन तुम्हाला मी देतो. तर चला पुढे बघूया. तर ही आहे श्रीकृष्णाची मूर्ती, कालिया नागावरती विराजमान झालेली. तुम्हाला कृष्णाच्या स्टोरीज माहीत असतील की कालिया नाग हा होता तो यमुना नदीमध्ये होता आणि सर्वांना विष पसरत होता. तर श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता. तर त्याची ही मूर्ती आहे. तर मंदिराच्या जस्ट समोर ही मूर्ती आहे इथे. तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये. कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मित्रांनो, तुम्हाला दर्शन कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि बाय द वे, तुम्हाला जर मुंबईवरून इथे यायचं असेल ह्या लोकेशनला, ह्या मंदिराचं दर्शन घ्यायचं तुम्हाला श्रीकृष्णाचं, तर तुम्हाला मुंबईवरून ट्रेन भेटेल मिरजपर्यंत. मिरजवरनं तुम्ही एस टीने बसेस सेवा अवेलेबल आहेत. तर तुम्ही तासगावची एस टी किंवा बस पकडू शकता. तिकडून तुम्हाला उतरायचं आहे आरवडे या गावामध्ये. तर गावामध्येच आपल्याला हे मंदिर आहे. तर मी तुम्हाला हे काय लोकेशन आहे ना, हे सुद्धा हे डिस्क्रिप्शनमध्ये देईन.
तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. आणि आत्तापर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता आपण आलो आटपाडी बस स्टॉपला. आता इथून आपण जाणार आहे आपल्या मावशीच्या घरी. दुसरी मावशी आहे आपली. तर चला आपण त्याच्या घरी जाऊया. मित्रांनो, हे आहे आपल्या धाकट्या मावस भावाचं घर, जे आता काही महिन्यापूर्वीच त्यांनी तयार करायला सुरू केलं आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तर ते आम्हाला नक्की सांगा. You're my honey bun, sugar plum, pumpy umby umpkin. You're my sweetie pie. You're my cupcake gumdrop, snickums, spickums. You're the apple of my eye. आता आपण चाललो आहोत घरी, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे जॉबला. म्हणून आता आपण बसलो आहोत ट्रॅव्हल्समध्ये. तर बघू शकता आपण स्लीपर बुक केली. तर आपला गावचा प्रवास इथे संपलेला आहे. मी सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला. काही गोष्टी राहून गेल्या आहेत तर ते आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ही मी गावाची सिरीज काढत आहोत. त्याचा हा पहिला एपिसोड होता. तर ज्या गोष्टी राहून गेल्या ज्याच्या इंटरेस्टिंग गोष्टी अजून दाखवू शकतो ते आपण बघणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करा. तर चला मित्रांनो, भेटूया